नमस्कार सेविका ताईंनो, मी पुष्पवती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका वेडोदे. भगिनींनो, तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते. गेल्या 4 ते 5 दिवसापासून खूप साऱ्या त्यांच्या कमेंट्स पण आलेल्या आहेत आणि आपल्या ग्रुपवर देखील चर्चा आहे. बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की ताई, जो हा JR निघालेला आहे आयुक्तालयातला, तर हा खरा आहे का? तर बघा, कुठलाही आयुक्तालयातलं जर लेटर असेल तर ते खरंच असतं, त्याच्यात कुठलाही वाद नसतो. मुळात हे काम जेव्हापासून आपल्याला पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनवर आपण गेलो 100% काम करायला लागलो तेव्हापासून व्हायला पाहिजे होतं. पण असो, काही असो, जर तुम्ही खाली पाहिलं तर तुम्हाला ती तारीख देखील दिसणार आहे की कुठून ते बंद करण्यासाठी सांगण्यात आलेलं होतं. तर नेमकं काय आहे JR, तर आपण बघूया. तर अंगणवाडी केंद्रामधील 11 रजिस्टर पूर्णपणे बंद करणे व पोषण ट्रॅकरवर माहिती अपडेट करण्याबाबत. तर हे केंद्र शासनाचं पत्रक आहे, म्हणजे थेट केंद्राने दिलेलं पत्रक आहे. केंद्राने दिलेल्या सूचना आहेत की जर पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन पूर्ण भारतभर अंमलात आणले जात असेल, पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनवर जर सगळं काम होत असेल, तुमचं कुटुंब रजिस्टर आहे, तुमचं लसीकरण आहे, डेली ट्रॅकर आहे, मुलांचं हजेरीपासून मुलांच्या पोषणापासून सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये जर नोंद त्याची होत आहे, तर मग रजिस्टरची गरज काय? मुळात 2-2 कामं करण्यामुळे असं होते की रजिस्टर पण भरायचं, पोषण ट्रॅकरवर पण काम करायचं आणि त्याच्यामध्ये मुलांना वेळ कधी द्यायचा. आणि मुळात आपला हेतू तोच आहे की मुलांना पूरक शालेय शिक्षण देणं, त्याच पद्धतीने मुलांचा पूरक पोषणार, ह्या 2 गोष्टी, संदर्भ सेवा, म्हणजे आपल्या ज्या सेवा आहेत 6 सेवा, तर ह्या देखील आपल्या माध्यमातून व्यवस्थित दिल्या गेल्या पाहिजेत आणि त्याच पद्धतीने जे ऑनलाईन काम हे व्यवस्थित व्हायला पाहिजे. तर आता आपल्याला काय करायचं, फक्त ऑनलाईन काम करायचं आहे आणि पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनवर जे काम आहे ते 100% काम करण्याचा आपल्याला प्रयत्न, नाही तर आपल्याला ते करायचंच आहे आणि आपल्या बालकांना पूर्ण शालेय शिक्षण आपण आता पूर्ण वेळ देऊ शकतो, अशा पद्धतीने शासनाचं हे लेटर आहे. आणि मला असं वाटतं की आपल्या खूप साऱ्या ताई विचारता आहेत की ताई, आपण आता कुठलं रजिस्टर ठेवायचं नाही का? तर आपल्याला CB जे कार्यक्रम आहे तो जरी आपला ऑनलाईन नोंदवता जात असला तरी आपण एक रजिस्टर जर ठेवलं तर एक रजिस्टर आहे. THR जर आपण वाटप करतो ते रजिस्टर, कारण ते 11 मध्ये येत नाही बघा, आपल्या 11 रजिस्टरमध्ये हे रजिस्टर येत नाही. त्याच्यामुळे आपल्याला हे, आणि मला असं वाटतं की वजनासाठी आपण एक वही जर आखली तर ती 5 ते 6 वर्ष जाऊ शकते चालू, तरी अजून पूर्ण जे आपलं आकडा निघत नाही मासिक अहवालाच्या मॉड्यूलमध्ये अजून सुधारणा व्हायची बाकी आहे. ती 7 तारखेला डॅशबोर्डला अपलोड होते आणि त्याच्यामध्ये अजून काही गोष्टी ज्या आहेत त्या अजून यायच्या बाकी आहेत. तोपर्यंत आपण ग्रेडेशनचं जे 11 नंबरचं रजिस्टर आहे त्याच्याऐवजी जर आपण एक वही केली तर ती 5 ते 6 वर्ष त्याच्यामध्ये मी दाखवल्याप्रमाणे सगळे कॉलम आखून त्याच्यामध्ये बालकाचं नाव, वजन, उंची, त्याचं आधार कार्ड, त्याचं अपार ID, आभा ID, या सगळ्या गोष्टी, त्याच्यानंतर मग वजन, उंची, साधारणतः जर तुम्ही असं केलं, मी केलेलं आहे ते रजिस्टर, तर त्याच्यामध्ये आपल्याला काय होणार आहे की आपल्याला सगळा डाटा बालकांचा आपल्याला एका वेळेस त्याची सगळी मिळणार आहे. जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ते करू शकता. माझ्याकडे तेवढंच, मी गेल्या काही वर्षापासून जसं आपलं पोषण ट्रॅकर सुरू झालेलं आहे तेव्हापासून, तर बहुतेक 2025 पासून जेव्हा आपल्याला प्रोत्साहन भत्ता लागू करण्यात आला तेव्हापासून मी एकही रजिस्टर हे ठेवलेलं नाही. फक्त मी ग्रेडेशन रजिस्टर जे आहे 11 नंबरचं ते पण मी ठेवलेलं नाही. मी फक्त बालकांचं वजन, उंचीचं आणि तुम्हाला जे सांगितलं आभा ID, अपार ID, ते एकच रजिस्टर ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये माझी सगळी माहिती असते. 5 ते 6 वर्ष ते मला पूर्ण अशा पद्धतीचं 80 रुपयाचं रजिस्टर घेतलेलं आहे. त्याच्यात मी आखलेलं आहे. मी ते व्हिडिओच्या माध्यमातून देखील तुम्हाला मागे सांगितलेलं होतं. ते एक ठेवलेलं आहे, एक CBचं आहे. आणि आता आपल्याला माता बैठकचं हे रजिस्टर करण्यासाठी वरून सांगण्यात आलेलं आहे आणि त्याच्यासोबत आपल्याला तो अहवाल जोडायचा आहे. त्याच्याशिवाय इंधन बिल, बचत गटाचं बिल असेल तर ते पास होणार नाहीत, अशा पद्धतीचं आपल्याला सांगण्यात आलेलं. ते ठराविक गोष्टी सोडून आपल्याला जर वाटलं तुम्हाला तर तुम्ही सगळे रजिस्टर बंद करू शकता. पण आपलं काम मात्र पोषण ट्रॅकरमध्ये अद्ययावत असणं खूप महत्त्वाचं आहे. जोपर्यंत पोषण ट्रॅकरमध्ये 100% आपलं काम होत नाही पण आता आपल्याला 100% काम करण्याची शक्ती ही वरून सुरुवात झालेली आहे. प्रत्येक मॉड्यूल आपले चेक करण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे आता तुम्ही पाहिलं, मागे आभा ID संदर्भात सांगण्यात आलं, अपार ID संदर्भात सांगण्यात आलं. आता कुटुंब नियोजना संदर्भात आपल्याला वरून सूचना येतील, म्हणजे एक मॉड्यूल आता चेक करण्यात येत आहे. जे काम अपूर्ण आहे ते तर परिवीक्षिका मॅडम त्यांच्या माध्यमातून, आणि एक तालुक्याला एक नवीन पद निर्माण झालेले आहे त्यांच्या माध्यमातून प्रत्येक अहवाल काढले जात आहेत डॅशबोर्डवरनं आणि आपल्याला त्यांच्या माध्यमातून कळवण्यात येत आहेत. अशा पद्धतीनं असणार आहे. तर हा जो JR आहे, हा कुठल्याही प्रकारचं हे जे पत्रक आहे हे चुकीचं नाही, तर अगदी बरोबर आहे. तर ते आपल्याला जर सांगण्यात आलं तर 1 फेब्रुवारी 2025 पासून सर्व अंगणवाडी केंद्रामध्ये 11 रजिस्टर, त्याच्यामध्ये लसीकरण रजिस्टर होतं,
बघा, लसीकरण रजिस्टरचा VHND भाग वगळून पूर्णपणे बंद करण्याची सर्व माहिती पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनवर डिजिटल स्वरूपात नोंदवण्याचे आदेश देण्यात आलेले होते. म्हणजे मला असं वाटतं 5 नंबरचं रजिस्टर आहे ते 5 का 6 5 नंबरचं आहे लसीकरणचं, तर ते रजिस्टर सोडून सगळे रजिस्टर बंद करण्याचे आदेश हे वरून आलेले होते 1 फेब्रुवारी 2025 पासून. म्हणजे वर्ष पूर्ण गेला, त्याच्यानंतर आता 5वा महिना सुरू आहे. अशा पद्धतीने जवळजवळ 1.5 वर्ष होण्यात येत आहे त्या गोष्टीला. तेव्हापासून बंद करण्यात आलेलं होतं. आणि त्याच्यानंतर तरी देखील पोषण ट्रॅकर डॅशबोर्डवर मार्च 2026च्या सांख्यिकीय आकडेवारीचे पुनरावलोकन केले असता राज्यातील अनेक जिल्ह्यांनी प्रकल्पाने रजिस्टर बंद केल्याची माहिती अद्याप ट्रॅकर डॅशबोर्डवर अपडेट केलेली नाही. काही ठिकाणी अजूनही रजिस्टरचा वापर सुरू असल्याचे त्यांच्या लक्षात आले, त्याच्यामुळे त्यांनी ही सूचना काढण्यात आलेली आहे. तर सर्व रजिस्टर पूर्णपणे बंद करणे, सर्व अंगणवाडी केंद्रामध्ये 11 रजिस्टरचा वापर तातडीने व कायमचा बंद करण्यात यावा. तर सगळ्या रजिस्टरांचा तातडीने वापर बंद करण्यात यावा. पण त्याच्यासोबत ते जर आपण बंद करत आहोत तर आपल्याला पोषण ट्रॅकरचं जे काम आहे तर ते आपल्याला परफेक्ट करायचं. आणि मला असं वाटतं ताईंनो, जर नेटवर्क असेल तर पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनचं काम 100% पूर्ण आपण करू शकतो नाही तर करूच शकतो आपण 100%. तर त्याच्यामुळे आपल्याला फक्त व्यवस्थित बघायचं आहे आणि त्या पद्धतीने ते काम करायचे, जेणेकरून आपल्याला त्याच्यावरच आता आपलं मानधन असेल, आपला प्रोत्साहन भत्ता असेल, सगळ्या गोष्टी आपल्या पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनच्या कामावर अवलंबून आहेत. त्याच्यामुळे ताईंनो काही मदतनीस नवीन लागलेल्या आहेत, त्यांना बऱ्यापैकी काम जमतं. जुन्या ताईंनी त्यांची मदत घ्या, आपल्या जवळच्या ताईंची मदत घ्या, त्यांचं काय काम तुम्ही करा. असे एकमेकांच्या मदतीने देखील आपण आपलं काम करू शकतो. आता मी तुमच्यातली एक भगिनी आहे, तुम्हाला वाटत असेल तुम्हाला सगळं येतं म्हणून तुम्ही सांगता, तर असं पण नाही माझ्या ताईंनो. जसं वरून येतं, जसं ज्या पद्धतीने येतं त्या पद्धतीने आपल्याला अडॅप्ट हे करावं लागतं आणि आपल्याला देखील हे स्वीकारावं लागेल. ही वस्तुस्थिती बघा, मी तुम्हाला कुठल्याही चुकीच्या गोष्टी किंवा भ्रमात टाकत नाही. नेहमी सांगत असते की आपल्याला जी वस्तुस्थिती, जी रियालिटी आहे तर ती स्वीकारावी लागेल. आणि ती रियालिटी हीच आहे की आपल्याला आता पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनचं जे ऑनलाईन काम आहे ते 100% आपल्याला करायचं आहे. आणि आपल्या बालकांना पूर्वशालेय शिक्षण देखील आपल्याला आता व्यवस्थित द्यायचं आहे. कारण हे काम संपल्यानंतर आपण बालकांचं संपल्यानंतर देखील आपण जर पुरुषालय शिक्षण आपलं पोषण ट्रॅकरचं काम केलं तरी आपल्याला काहीही प्रॉब्लेम नाही. पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनचं काम आपण दिवसभर कधीही करू शकतो. त्याच्यामुळे आपल्या बालकांना आपल्याला प्रॉपर वेळ देता येईल आणि आपले हे काम करता येईल. फक्त आपल्याला जे महिन्याचं एकदा करायचं काम असतं, जे FRS असतं, ते थोडं त्याच्यामध्ये जर दुरुस्ती झाली तर आपले बाकीचे कामं अगदी सुरळीतपणे होतात. काही ABA ID करताना काहींना प्रॉब्लेम येतोय, काहींना अपार ID करताना प्रॉब्लेम येतोय, तर थोडे ते टेक्निकल काही प्रॉब्लेम आहे. तर त्या संदर्भामध्ये पोषण ट्रॅकर टीम डेव्हलपर त्यांचं काम करत आहे. त्याच्यामध्ये लवकरात लवकर दुरुस्ती होईल. खूप सारा बदल अजून आपल्या ॲपमध्ये होणार आहे. खूपच चेंजेस हे पुढच्या काही महिन्यामध्ये तुम्हाला दिसायला, पुढच्या महिन्यामध्ये काही दिसतील, त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये असे खूप सारे बदल अजूनही ह्या अपडेटमध्ये होणार आहेत. खूप बदल हे अपडेट येत राहणार आहेत आणि ते अपडेट देखील मी तुम्हाला सविस्तरपणे सांगत राहणार आहे. ताईंनो, तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल, माझे विचार आवडले असतील तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला शेअर कराल. तुम्हाला वाटत असेल की मी बरोबर सांगत आहे तर तशी तुम्ही कमेंट पण कराल. आणि वाटत असेल तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला जोडला नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ताईंनो. का? कारण याच्यानंतर जे पण वेगवेगळे बदल असतील, जे अपडेट येतील, जे पण काही दुरुस्ती होईल, अगदी तुमच्या अडचणीपासून सगळ्या गोष्टी तुम्हाला पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनच्या संदर्भातल्या ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलच्या माध्यमातून सांगितल्या जातील. त्याच्यामुळे तुम्ही त्या चॅनलवर व्यवस्थितरित्या जोडून राहा. तुम्हाला कुठल्याही प्रकारचं काम करण्यामध्ये अडचण येणार नाही, एवढं तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगते. धन्यवाद.